महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या TCS धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या निदा खान हिला अखेर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले। TCS धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले। न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध अधिक तीव्र केला होता। नाशिक पोलिसांच्या विशेष पथकासह छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तिकरित्या सापळा रचत ही कारवाई केली। काही दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानचा पोलिसांकडून सतत शोध सुरू होता। अखेर गुप्त माहितीनुसार छापा टाकत तिला ताब्यात घेतलंय। हे प्रकरण नाशिकमधील एका IT कंपनीत महिलांवर कथित मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोपांशी संबंधित आहे। या प्रकरणात आधीच अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून निदा खानचे नाव तपासात मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते। पोलिसांच्या मते निदा खानच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटमधील अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखीन काही मोठी नावे पुढे येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान निदा खानला पुढील चौकशीसाठी नाशिक येथे नेण्यात आले असून या प्रकरणातील तपास आता अधिक वेगाने सुरू आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।